मिरजेत सुरेश बापू आवटी युवा मंच आणि मिरज गवळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने म्हैस रेडको पळवणे स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न। 4 जिल्ह्यातील स्पर्धकांचा सहभाग। मायप्पा बन्ने यांच्या म्हैशीने प्रथम क्रमांक पटकावला। स्वर्गीय देवाप्पा अण्णा आवटी यांची पुण्यतिथी आणि गुढीपाडवा निमित्त म्हैस आणि रेडको पळवण्याची स्पर्धा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सुरेश बापू आवटी युवा मंच आणि मिरज गवळी समाज यांच्या वतीनं या स्पर्धेचं भव्य आयोजन कमान बेस एकता चौक येथे करण्यात आले। सांगली, कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर या 4 जिल्ह्यातून 21 रेडको आणि 16 म्हैशी या स्पर्धेत सहभागी झाले। यावेळी म्हैस आणि रेडको पळवण्याच्या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं आबालवृद्ध उपस्थित होते। ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, संतोष गवळी, रोहित आळतेकर, अरुण शिंदे, सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली। मोटारसायकलवर बसलेल्या मालकाच्या इशाऱ्यावर ही म्हैस आणि रेडको पळवण्याचा हा थरार पाहण्यासारखा होता। मिरजेतील मायप्पा बन्ने यांच्या म्हैशीने प्रथम क्रमांक पटकावला। या स्पर्धेत बक्षीस वितरण सोहळा यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला। गोपाळकृष्ण मंदिर मिरज गवळी समाज आणि देवाप्पा आवटी यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी रेडकांच्या आणि म्हशींच्या शर्ती सालाबादप्रमाणे आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। हे वर्ष 40 वर्षाची परंपरा आणि ह्या 41 वर्षामध्ये ह्या स्पर्धेचा आपण चालू केलेला आहे। 40 वर्षाची परंपरा करून आणि सुरेश बापू आवटी, निरंजन आवटी आणि संदीप नाना आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी रेडका आणि म्हशींच्या शर्ती भरवत आहोत। या ठिकाणी मिरज, सांगली, कोल्हापूर, तुळजापूर आणि पंढरपूरचे या ठिकाणी स्पर्धेमध्ये हे लोक सहभागी घेत असतात। ही स्पर्धा अगदी शांततेत पार पडत असते। इथून पुढचा यांचं सहकार्य आणि या संपूर्ण जे गवळी समाजाचे कार्यकर्ते आणि या भागातील सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य नेहमी आपल्या समाजाला आणि या कुटुंबाला आणि आम्हाला या ठिकाणी मिळत असतं आणि त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्याजवळ ही स्पर्धा आणि व्यवस्थितरित्या पार पडत असतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।